मुंबईमधील बीकेसी मध्ये आज नो कार फ्रायडे हा उपक्रम राबवला जातोय। या उपक्रमाचा आजचा पहिला शुक्रवार आहे। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी MMRDAनं महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। हा दिवस पब्लिक ट्रान्सपोर्ट डे म्हणून देखील पाळला जाणार आहे। या उपक्रमाच्या अंतर्गत बीकेसी परिसरामध्ये काम करणाऱ्या सुमारे 2 लाख कर्मचाऱ्यांना वैयक्तिक वाहन किंवा कॅब ऐवजी लोकल ट्रेन, मेट्रो आणि बस सारख्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि थेट जाऊयात, मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, खरं तर या उपक्रमाचा आजचा हा पहिलाच दिवस आहे, काय आतापर्यंतचा प्रतिसाद आहे आणि या उपक्रमाच्या मागची नेमकी भूमिका काय? या उपक्रमाला नेमका प्रतिसाद कसा मिळतोय याची दृश्य सगळ्यात सुरुवातीला मी दाखवू इच्छिते। सकाळचे जवळपास 9:15 होऊन गेलेले आहेत आणि 9:15 वाजता बीकेसी मध्ये जी वाहतूक कोंडी असते ती आज आपल्याला बघायला मिळत नाहीये। रस्ते तुलनेने मोकळे आहेत असं आपल्याला म्हणता येईल, कारण जवळपास 10 वाजताचं ऑफिस टायमिंग आहे आणि ती वेळ गाठण्यासाठी अगदी धावत पळत कर्मचारी आपल्या गाड्या घेऊन बीकेसीमध्ये येत असतात। विशेषतः बांद्रा पूर्व स्टेशनपासून बीकेसीपर्यंतचं अंतर कापणं हे महाकठीण होऊन बसतं या ट्रॅफिक जाममुळे। मात्र आज तुलनेने रस्ते मोकळे आहेत। नो कार फ्रायडे अशा पद्धतीची ही संकल्पना आहे। ही संकल्पना अशासाठी की अर्थातच वाहतुकीची कोंडी कमी व्हावी, सोबतच इंधनाची सुद्धा बचत व्हावी। या ठिकाणी असणारी डच बँक असेल किंवा भारत डायमंड सारख्या मोठ्या कंपन्या असतील, सेबी असेल, इतर काही महत्त्वाच्या बँकांची मुख्यालये असतील, अशा अनेक कॉर्पोरेट बँका, कॉर्पोरेट कार्यालयं बीकेसीच्या परिसरात आहेत आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना केवळ आवाहन करण्यात येतं आहे की त्या कंपन्यांनी जसं आपण समोर बघतो आहोत की काही बसेस आहेत, या बसेसमधून एकतर यावं किंवा त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा। या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये बेस्ट असेल, मेट्रो असेल, यासारख्या साधनांचा वापर करावा असं आवाहन MMRDAकडनं करण्यात आलं। मात्र अर्थातच हा उपक्रम राबवायचा की नाही, तो कसा राबवायचा आहे हे पूर्णतः लोकांवर सोडून देण्यात आलेला आहे। हा निर्णय स्वेच्छेने घ्यायचा आहे, त्याच्यामुळे कुणावरही जबरदस्ती नाही। कारण अर्थातच बीकेसी हा असा भाग आहे मुंबईतला की ज्या ठिकाणी कॉर्पोरेट हब म्हणून या भागाला ओळखलं जातं। या ठिकाणाहून लाखोंचे, करोडोंचे व्यवहार उलाढाली होतात। त्याच्यामुळे जर कोणाला इमर्जन्सीमध्ये आपली वैयक्तिक कार वापरायची असेल तर अर्थातच ते वापरू शकतात। मात्र केवळ आठवड्यातल्या एका दिवशी म्हणजे शुक्रवारी आपण आपली वैयक्तिक वाहनं न बाहेर काढता जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा, सार्वजनिक वाहनांचा वापर करावा असं आवाहन MMRDAने केलंय। आणि पहिल्या शुक्रवारी तरी उत्साह आपल्याला बघायला मिळतोय आणि प्रतिसाद सुद्धा बघायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीतच इथून पुढचे शुक्रवार कसे असणार आहेत, इथून पुढच्या शुक्रवारी अशा प्रकारचा उत्साह बघायला मिळणार आहे का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आज मात्र बीकेसीत मला स्वतः येऊन बरं वाटतंय, कारण फुटपाथ सुद्धा मोकळे आहेत आणि फुटपाथवरनं लोक चालत आपल्या ऑफिसेसकडे चाललेले आहेत। आणि इतकंच नाही तर रस्ते सुद्धा बऱ्यापैकी मोकळे आहेत। इतकंच नाही, बांद्रा स्टेशन ते बीकेसी हे अंतर कापणं सुद्धा आता फार सहज आणि सुखद होतं आहे। निश्चितच, त्यामुळे आशा करूया की भविष्यातील जे शुक्रवार येतील तेव्हा देखील अशीच काहीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला